गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यावर अनेक नेत्यांकडून टीका केली जाते। योगेश कदम यांच्या वक्तव्याचा निषेध आमदार धीरज लिंगाडे यांनी केलाय। योगेश कदम यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याची प्रतिक्रिया खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। मी तर या ठिकाणी म्हणेल की या घटनेमध्ये जे आपले गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी जे काही स्टेटमेंट या संदर्भामध्ये दिलेलं आहे त्या स्टेटमेंटचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही मी या ठिकाणी मागणी करतो। कारण की बसमध्ये जी घटना घडते आणि ती घटना घडल्यानंतर गृहराज्यमंत्री जर म्हणत असतील की त्या ठिकाणी कुठलाही आवाज आला नाही तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं हे निंदनीय आहे। काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडून हा विपर्यास केला जातोय। ज्यावेळेस मी तिथे स्वारगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीचं ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कोणी ऐकलं कसं नाही, कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही, हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं। मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे। आमच्या सरकारची पॉलिसी ही महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ही झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।